महानगरपालिका निवडणुकीच्या निर्णायक टप्प्यावर अकोल्यात राजकीय शक्ती प्रदर्शन पाहायला मिळणार आहे। भाजप राष्ट्रवादीच्या प्रचारासाठी रविवारी अकोला क्रिकेट मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भव्य आणि ऐतिहासिक सभा आयोजित करण्यात आली आहे। अकोला महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार आता निर्णायक वळणावर पोहोचला आहे। शहरात वाढत चाललेल्या राजकीय तापमानात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचाराची धार अधिक तीव्र केली असून याच पार्श्वभूमीवर रविवारी अकोला क्रिकेट क्लब मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भव्य सभा आयोजित करण्यात आली आहे। या सभेसाठी अकोला क्रिकेट मैदानात जोरदार तयारी सुरू असून भव्य मंच, अत्याधुनिक ध्वनी व प्रकाश व्यवस्था तसेच हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती अपेक्षित आहे। शहरभर झळकणारे बॅनर्स, पोस्टर्स आणि कार्यकर्त्यांची लगबग पाहता ही सभा केवळ प्रचारापुरती मर्यादित न राहता सत्तेचा शंखनाद ठरणार असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे। महानगरपालिका निवडणुकीत भाजप राष्ट्रवादी युती अकोल्यात स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या निर्धाराने मैदानात उतरली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः प्रचारासाठी मैदानात उतरत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे। या सभेत विकास कामांचा लेखाजोखा, आगामी अकोल्याचा विकास आराखडा आणि विरोधकांवर थेट हल्लाबोल पाहायला मिळणार आहे। रविवारी होणारी ही सभा अकोला महानगरपालिकेच्या सत्ता समीकरणांवर निर्णायक परिणाम करणार का, याकडे संपूर्ण अकोला आणि विदर्भाचे लक्ष लागले आहे। राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस राजराजेश्वर नगरीमध्ये रविवार दिनांक 4 जानेवारी रोजी येत आहेत आणि त्यांच्या सभेची पूर्ण तयारी झाली असून राज्याचे पालकमंत्री अकोला जिल्ह्याचे ॲडव्होकेट आकाश कुलकर्जी, भारतीय जनता पार्टीचे निवडणूक प्रभारी आमदार रणधीरभाऊ सावरकर, खासदार अनुपभाऊ धोत्रे, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार हरीश पिंपळे, आमदार प्रकाश भारसाकडे, संतोषजी शिवरकर, आमदार अमोल मिटकरीजी, विजयजी देशमुख, बदरू जमाजी, मदनजी भरगळ, विजयजी अग्रवाल, जयंतजी मसने, वैशालीताई शेळके यांच्या नेतृत्वात जय्यत तयारी सुरू आहे आणि ही ऐतिहासिक सभा होऊन भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची महापौर, भारतीय जनता पक्षाचा महापौर बसणार असा विश्वास आहे आणि त्या दृष्टीने जय्यत तयारी 35 समित्या गठीत करण्यात 2000 कार्यकर्ते यासाठी लागलेले आहेत।